अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज एक नवीन महत्त्वाची आणि विशेष माहिती मी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, आपल्या नशिबाची साथ देण्यासाठी आपल्या काही योगावर, काही तिथीवर विशेष सेवा आपल्याला करायचा आहे. 4 जूनच्या दिवशी सर्वसिद्धी योग आहे. आपल्या खूप काही दारिद्र्य आहे, आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, आपलं मनासारखं काही घडत नाही, तर ह्या योगावर तुम्ही ही सेवा एकच उपाय करून पहा. तुम्हाला लगेच ह्या दिवसापासूनच तुम्हाला याचे लाभ, ह्या उपायांचे लाभ बघायला भेटतील आणि बघा तुम्ही चमत्कारच बघा. बघा, काही काही असे विशेष योग असतात, असे योग आपल्याला माहिती नसतात. ह्या योगावर जर आपण काही उपाय केले तर बघा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार तर घडेलच घडेल, पण तुमचे नशिबाच्या जे काही वाईट रेषा आहेत, जे काही वाईट आपल्या नशिबामध्ये कर्म आहेत, ते सुद्धा कर्म आपल्याला नाश होतात. पण हे छोटे-छोटे उपाय असतात. ह्या उपायाबरोबर मेहनत पण आपल्याला तेवढीच करायची आहे. मेहनतीला आपल्याला नशिबाची साथ हवी असते. म्हणून आपण हे उपाय सेवा करत असतो. बघा, हे उपाय काय आहेत? ह्या दिवशी कोणकोणते योग आहेत? 4 जूनला सर्वसिद्धी योग, प्रदोष आणि शिवरात्री हे सगळे एकाच दिवशी आलेले आहेत. एवढे सगळे योग एकदाच मिळून आल्यामुळे ह्या 4 जूनला खूप विशेष महत्त्व झालेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे, शंकराची पूजा करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे? संध्याकाळी सेवा करायची आहे. हा उपाय आहे. उपाय समजा किंवा तुम्ही सेवा म्हणा, काही म्हणा, पण हा उपाय समजा. तर आपल्याला संध्याकाळी एका तांब्याच्या गिलासात किंवा तामणामध्ये दूध आपल्याला घ्यायचं नाही. स्टीलच्या तांब्यामध्ये घेऊ शकता किंवा बाटलीत तुम्ही घेऊ शकता. आपल्याला त्या दुधामध्ये 5 प्रकारचे मेवा टाकायचे आहेत. म्हणजे सुखे मेवा तुम्हाला माहितीच असेल. एक बदाम, काजू, मनुके आणि दुसरे खारीक, खोबर, अशा 5 प्रकारच्या जे मेवा असतात, सुके मेवा, ते टाकायचे आहे त्या दुधामध्ये. आणि दूध कच्चंच असायला पाहिजे, गरम केलेला नसावा आणि शक्यतो गाईचं दूध असावा. मग ते एका भांड्यात ते दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. एक लोटा पाणी पण घेऊन जायचं आहे, जल घेऊन जायचं आहे. अगोदर कोणी त्या महादेवाच्या पिंडीवरती ते स्वतःचं काहीतरी दूध, जल अर्पण केले असेल, तर आपल्याला सुरुवातीला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करून आपल्याला स्वच्छ शिवपिंड धुवून घ्यायची आहे. मग नंतर जे काही आपण ते घरून 5 मेवाचं ते घेऊन गेलेलं आहे, त्याच्यानं आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. अभिषेक करताना मंत्र म्हणजे हे भगवान 12 ज्योतिर्लिंग, भगवान महादेवाचे म्हणजे 12 नावं, 12 ज्योतिर्लिंगाचे नावं आपल्याला घ्यायचे आहेत. कोणकोणते आहेत ते 12 ज्योतिर्लिंगाचे नावं मी तुम्हाला सांगते. तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्ही Googleवरती पण सर्च करू शकता. सौराष्ट्र, सोमनाथ, श्रीसल्ले, महाकाल, उमलेश्वर, वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, गृहणवेश्वर. अजून एकदा मी सांगते. सौराष्ट्र, सोमनाथ, श्रीसल्ले, महाकाल, अमलेश्वर, वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर व गृहणेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगाचे नाव आहेत. ते तुम्हाला जर लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही Googleवरती तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची नावं सर्च केला तर तुम्हाला सहज भेटून जाईल. तर ही नावं म्हणत म्हणत आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर ते जे काही 5 मेवा घालून आपल्याला दूध तयार करून नेलेलं आहे, त्याच्यानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला अजून थोडंसं वरून भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे. कधीही आपण जर दूध अर्पण केले तर तसं सोडून यायचं नाही. तर आपल्याला पाणी, जल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपली मनोकामना सांगायची आहे भगवंताला, की आपली काही इच्छा आहे, दारिद्र्य आहे, दुःख आहे, जे काही संकट आहेत भगवंताला सांगून एक दिवा लावायचा आहे. आपल्या घरून एक तुम्ही पिठाचा दिवा बनवून घेऊन जावा किंवा तुम्ही मातीचा घेऊन जावा. एक दिवा घेऊन जायचा आहे, आरती करायचं आहे आणि महादेवाला आपली इच्छा सांगून ओवाळून आपल्याला निघून यायचं आहे. आणि ही सेवा आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचं आहे. तुम्ही ही सेवा करून बघा. तुम्हाला किती अनुभव येईल, किती उपाय, हे उपाय लगेच तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख, दारिद्र्य असेल तर लगेच ते
दुःख दारिद्र्य कमी व्हायला सुरुवात होईल. भगवान शंकर भोले बाबा हे भोले आहेत, हे खूप लवकर प्रसन्न होणार आहेत. भगवान शंकर हे राक्षसाला जे दानव असतात त्यांना सुद्धा प्रसन्न झालेत आणि त्यांना मनासारखं वर दिलेलं आहे. म्हणून तर भगवानला म्हणतात की भोले बाबा आहेत. प्रसन्न झाले की इतके लवकर ते प्रसन्न होतात आणि द्यायला बसले तर छप्पर फाडके देतात, की आपल्याला ठेवायला सुद्धा पुरणार नाही. तर अशी त्यांची लीला आहे, अशी त्यांची कृपा आहे. जर दररोज शक्य आपल्याला खूप दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर दररोज 30 दिवस किंवा आपल्याला 90 दिवस 3 महिने रोज भगवान शंकराच्या पिंडीवर जर आपण जल अर्पण केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तर ही छोटीशी सर्व सिद्धी योगाची माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा सर्व सिद्धी योगाविषयी माहिती होईल आणि जे कोणी उपाय तुम्ही शेअर केल्यामुळे उपाय करेल त्याचं पुण्य सुद्धा तुमच्या पदरी पडेल. म्हणून